शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं अमृत पॅटर्न यांच्या शेतावर कपाशी बघण्यासाठी आलेलो आहोत। तर अमृत पॅटर्नचे जनक अमृतजी काका यांचे सुपुत्र दिनेश भाऊ देशमुख हे इथे आहेत आणि बऱ्याच गावचे शेतकरी पण इथं आलेले आहेत। तर इथं मारेगावचे काही, जालना जिल्ह्यातले काही, कळमचे काही आले, वर्धेचे वायफळचे काही आले, असे बऱ्याच गावचे शेतकरी आलेले आहेत इथं प्लॉट बघायला। आणि हा प्लॉट जो आहे 2 ओळीतलं अंतर 7 फूट, 5 फूट आणि 1.5 फूट, 2 रोपातलं 1 फूट, तर अशा प्रकारे इथं नियोजन केलेलं आहे त्यांनी। आणि आता ते शेतकऱ्यांना थोडं मार्गदर्शन करणार आहेत, कशा प्रकारे नियोजन केलं हे सांगणार आहेत, ते बघूया आपण। कुठून आहे थोडक्यात सांगा। गाव तोपोन, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। माझं नाव रावसाहेब मारुती मालुसरे। तुम्ही केलं काय पद्धती? हा, मागच्या वर्षी 7 तास केले ते सरांनी। तर 7 तास केले होते? हा, 7 तास। म्हणजे क्षेत्र किती असेल? क्षेत्र ते 4 गुंठे असेल। 4 गुंठे। हा, किती झालं मग? थोडं त्याचं ॲव्हरेज नाही पाहिलं, पण झाडाला 150-200 बोंड लागलं होतं आणि बोंडाचं ग्रॅमचं वजन काढलं होतं। तर एक मोठ्यात मोठं बोंड काढलं त्याचं 8 ग्रॅम भरलं होतं आणि लहान काढलं होतं त्याचं 6 ग्रॅम भरलं होतं। यावर्षी केलं की नाही? मग नाही, यावर्षी नाही केली घरच्यांचं, म्हणजे ते सीड असल्यामुळं। तुम्ही सीड लावता का? हा, बीज उत्पादक आणि कपाशी, म्हणजे क्रॉसिंगवालं। हा, क्रॉसिंगवालं। हे नाही लावत? नाही, मिरची, कारलं, टमाटर। आपल्यासोबत किती शेतकरी आले? आम्ही 5 जण आलो। यांच्यापैकी कोणी केलं का यावर्षी? नाही, आता आम्ही। आणि आपण कुठून आले? मारेगाव केलं का या पद्धती? कोणी केलं? या समोर नाव सांगा तुमचं। माझं नाव सूरज रमेश चिकटे, गाव गोदनी, तालुका मारेगाव, जिल्हा यवतमाळ। तुम्ही किती अंतर लावलं? 3 पहिलं वर्ष आहे का दुसरं? माझं दुसरं वर्ष। किती आज काय कंडिशन आहे? सध्या तर कंडिशन करणं चांगली आहे, असं ग्रोथ करणं 5 फूट होऊन आता बोंड वगैरे 30-40। पारंपरिकपेक्षा पारंपरिकपेक्षा जास्त आहे, म्हणजे चांगलाच करणार त्याचा रिझल्ट। आपल्या याच्यात जे काय आपण म्हणतो ना, लोकांना खर्च लई वाटते, त्याच्यामध्ये काय आहे का टॉनिक्सचे मुलांना लिओसिन हेडलाईन चमत्कार जे काय आपण मारतो, हिमेक वगैरे? नाही, ते काहीच। आणखीन दुसरं कोणी केलं? यासमोर नाव सांगा। विनोद हनुमान डांगे, माझं पहिलं वर्ष। विनोद हनुमान डांगे, पहिलं वर्ष। किती अंतर आहे? 3 पैसा। तुमचं काय वाटते खर्च वगैरे? खर्च काय नाही, थोडं कमी आहे। आणि प्लॉट पारंपरिकपेक्षा चांगला आहे। किती पट? चांगली 2 दुसरं कोण केलेलं आहे? आपलं दुसरं पहिलं वर्ष आहे का दुसरं? माझं 4थं वर्ष। 4थं वर्ष। यामध्ये किती उत्पादन घेतलं आपण हायेस्ट? 20 क्विंटल एकरी। बोंडसड आहे। बोंडसड जर नसते तर किती आला असता एकरी? 35-40 पर्यंत आला असतं। किती बोंड लागले होते का जरा? 250-300 बोंड म्हणलं की आपल्या लोकांना काही वाटत नाही। आता महत्वाचा जो विषय आहे की नाही, बोंडाचा जो विषय, आता बोंडाचा जो विषय असतो की नाही बघा, हे जे फळफांद्या महत्वाचं आहे, हे फळफांद्यातलं अंतर आपल्याला फक्त 3 बोट आलं पाहिजे। हा, आणि फांद्यातील फांद्या, आता हे बघा, हे एक फळफांदी आहे, याच्यातच हे दुसरी फळफांदी आहे। आता याचं बघायला आलं की आपल्याला काय होतं, पानं लई दिसते तर, आणि जे पाते बोंड जर मस्त म्हणलं तर मोजल्यानंतर लक्षात येते, व्हिडिओमध्ये काही समजत नाही आपल्याला। याचं मोजल्यानंतर आज या फांदीला जर मस्त म्हणलं तर जवळपास 30-35 पर्यंत याला पाते बोंड असते। मोजायचे? मोजा तुम्ही, एक जण भाऊ मोजा। 1 2 तुम्ही एक जण 4 5 6 7 8 9 मग 10 11 पाते मोजायचे की? हा, पाते बोंड सर, हे याच्यात काही पडणार नाही। 12 शेतकरी 13 14 15 त्यांनी 1-2 महिन्याला परत इथे येऊन 16 17 18 19 20 21 22 23 27 हा, आता तुमचे 27 झाले, मी 23 आहे। 27 किती व्हायले? 50 किती? 50। आता एक फांदी किती आहे? एकच फांदी आहे। लोकांना काय वाटतं, मदत लागत नाही का? आता मदत तुम्ही कोणतेही झाड मोजा सारखे आपल्याला। आणि महत्वाचं बघा इकडे, हे जे गणित आहे समजा बघा, आता येथून जर आपण इकडे मोजतो म्हटलं तर आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि वरी शेंडे बांधणी केली। आता येथून इकडे 5-6 लागतील। आता हे येथून इकडे किती झालं बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता 10 बोंड हे येथून इकडे किती लागल्या पात्या आपल्या फळफांद्या? 10। आता 10 फळफांद्याला आता 1 2 3 4 5 6 7 आणि 8। आता आणखीन हे इकडे वाढते भरपूर। आता याला 10 जरी आपण पकडलं आणि येथून इकडे किती बोंड व्हायले? 10 फळफांद्याला आणि 10 बोंड म्हटलं 10 10 100 100 बोंड, म्हणजे येथून इकडे। आता लोकांना वाटते ना
की एवढं शक्य नाही बोंड लागणं, पण जेव्हा आपण इथे येईल की ना तेव्हा आपल्याला लक्षात येते की आपल्या पद्धतीमध्ये आणि पारंपरिक पद्धतीमध्ये काय फरक आहे. महत्त्वाचं आहे आपल्याला हे फळफांद्या मेंटेन करायचं. आपण टॉनिक लई टाकलं, स्टिम्युलन लई टाकलं, मॅकोंटस लई टाकलं, दुकानदारांना वरखत दिलं ना, आपण म्हटलं कापूस वाढणं आम्हाला वरखत द्या आणि हे द्या म्हणलं की आपला प्लॉट गेला. महत्त्वाचा विषय आहे नियोजन. आणि आता अजून महत्त्वाचा विषय येते की मग शेतकरी व्हेरायटी कोणती आहे. व्हेरायटी तुम्ही कोणतीही घ्या, बोंडामध्ये कमी जास्त होऊ शकते. ज्या काही व्हेरायटीचं बोंडाचं वजन जाड राहील, लॉंग ड्युरेशनच्या व्हेरायटी असेल तर बोंडाचं वजन लहान येते, पण बोंडाची संख्या अधिक राहते. महत्त्वाचं आहे नियोजन. यामध्ये कुठलीही आपण व्हेरायटी घेऊ शकतो. नियोजन या पद्धतीने करायचं आहे. सुरुवातीला जे काय आपण खत व्यवस्थापन करतो, आता याला आम्ही शेणखत टाकलं आहे, जे आपण प्रक्रिया केलेलं शेणखत असते ना, त्याच्यामुळे याची कळा कोरडवाहूमध्ये सुद्धा आपल्याला एकदम हिरवीगार दिसायली. हे शेणखतामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि जे काही बोंड लागले ना, त्या बोंडामुळं अन्नद्रव्य भरपूर लागते, त्यामुळे जमिनीची आपली सुपीकता सुद्धा कमी होत नाही. जसं मॅकोंडरचं आपण टाकतो ना, ते टाकण्याची आवश्यकता नाही शेणखत टाकलं. सर ते शेणखताची आयडिया थोडी या ना इकडे, असं त्यांना बोला. 10-15 हे याला पात्या बोंड लागते. आणखीन काही हे जर पाणी जर पडलं कदाचित तर आणखीन प्लॉट हे महिन्याला पायासारखं. लोक आहेत प्लॉट देखे 1 2 3 वर सोबत 6 7 8 9 पाती एका फांदीला. याच्यामध्ये मधातले गेले धिंगाणा करते. तिकडे बघा, आता हे एक फळफांदी, हे 2 फळफांदी आली का एका जागी. आता इलाज कमीत कमी 10-12पर्यंत आणि इला 10-12पर्यंत. हे एक अशाच ठिकाणी 2-2 आल्या पाहिजेत. आता 2-2 कशामुळे येते, जेव्हा आपण दाबणी करतो, जसं की आपण 3 बाय कापूस लावला, 4 बाय कापूस लावला, 5 बाय कापूस लावला, काय झालं म्हणजे सारख्या अंतरामध्ये लावतो की ना, 3 1 4 1 5 1 अशा अंतरामध्ये लागत नाही. ते ही फट्टे किती आता येऊ? 5-7 5 7 1 आहे ना. 5 1 7. एक फट्टा 7चा, हा 7चा आहे, तो 5चा आहे, त्या पुढचा 7चा आणि असं 1 फुटावर.